आता आपण वितरणाचे नकाशे या धड्याच्या अ, अ, उपक्रमात आपण आता जात आहोत. चला तर मग या धड्याचा आता आपण व्यवस्थित अभ्यास करूया. ह्याच्यामध्ये आपण सुरुवातीला थोडीशी प्रस्तावना बघणार आहोत. तर तुम्ही अ, विद्यार्थी मित्रांनो, मागील इयत्तामध्ये परिसर, त्याचा अभ्यास, त्याच्यानंतर भूगोल विषयामध्ये जिल्हा आहे, राज्य आहे, देशांच्या नकाशे आहेत, त्यांचा सगळ्यांचा अभ्यास तुम्ही केलेला आहे. आणि मग या नकाशाचा उद्देश हा प्रामुख्याने काय असतो, तर त्या ठिकाणाचं स्थान आणि चलांचं वितरण दाखवणं. बरोबर? तर मग काही नकाशे हे विशिष्ट उद्देशाने तयार केले जातात आणि मग त्यांना उद्देशात्मक नकाशे असं म्हणतात, असं संबोधतात. काय म्हणतात त्यांना? उद्देशात्मक नकाशे. मग या अशा नकाशांद्वारे आपण विविध घटकांचं प्रदेशातील वितरण आपल्याला दाखवलं जातं. मग एखाद्या प्रदेशातील पर्जन्य, तापमान, लोकसंख्या इत्यादी सगळ्याचं वितरण त्या त्या घटकांच्या आकडेवारीनुसार त्या नकाशात दाखवलं जातं. तर पुढे बघूया, काही आपण नकाशे बघतच आहोत. तर या नकाशांचा उपयोग हा प्रदेशातील घटकांच्या वितरणाचं स्पष्टीकरण करण्यासाठी असा होतो. मग अशा नकाशातून घटकांच्या वितरणाचा आकृतीबंध हा पटकन आपल्या लक्षात येतो. बरोबर? कारण त्याचं तसं विस्तृतीकरणच केलं गेलेलं असतं. बरोबर? मग नकाशातून घटकाच्या या वितरणाचा जो आकृतीबंध असतो, तो नकाशे आपण व्यवस्थित समजून घेण्यासाठी, व्यवस्थित त्याचं आकलन करण्यासाठी असतो. म्हणजे उदाहरणार्थ जर पर्जन्यासाठी असेल तर पर्जन्य कुठे कुठे पडतो ते त्या नकाशात दाखवलेलं असतं. म्हणजे विशिष्ट कुठे खरीप पिकं येतात, कुठे हंगामी पिकं येतात. म्हणजे हे उदाहरण झालं छोटस. अशा पद्धतीनं आपल्याला त्याचा संपूर्ण साचा पटकन लक्षात येतो. तर मग असे हे वितरणाचे नकाशे काढण्यासाठी संबंधित घटकांची आणि सांख्यिक माहिती ही आवश्यक असते. आणि नकाशामध्ये हे वितरण खालील प्रकारे 3 प्रकारे दाखवता येते. आता इथं संपूर्णपणे तुम्हाला ते विस्तृतीकरणामध्ये दिलेलं आहे आणि आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा दिलेलं आहे. त्याच्यातूनच आपल्या उपक्रमामध्ये हे समाविष्ट केले गेलेलं आहे. बघा व्यवस्थित, पुढे जाऊया. आलं लक्षात? पुढे जाऊया. टिंब पद्धत पहिली कुठली आली? टिंब. तर सांख्यिकीय माहितीच्या आधारे टिंब पद्धतीचा हा नकाशा तयार केला जातो. मग टिंब पद्धतीचे हे नकाशे तयार करताना केवळ गणना करून मिळवलेल्या माहितीचाच उपयोग केला जातो. मग एखाद्या प्रदेशामध्ये ज्या तऱ्हेने हे घटक वितरित झालेला आहे, तशाच तऱ्हेने नकाशामध्ये टिंब देऊन हा वितरण असा दाखवला जातो. उदाहरणार्थ प्रदेशातील लोकसंख्या असेल, पशुधन संख्या असेल, वितरण त्यांच्यातली संख्यामधली हे सगळं काही आहे. टिंबाद्वारे वितरण दाखवताना टिंबाचं मूल्य ठरवावं लागतं. बरोबर? पुढे जाऊया. त्यासाठी प्रदेशातल्या काही घटकांच्या सांख्यिकीय माहितीचं जास्तीत जास्त मूल्य हे विचारात घेतलं जातं. मग त्याच्यानुसार हे टिंबाचं मूल्य ठरवलं जातं. मग हे मूल्य ठरवताना टिंबाचं आकारमान, घटकाची घनता आणि नकाशाचा प्रमाण याचा विचार करावाच लागतो. मग प्रत्येक भागातील हे प्रशासकीय सीमा घटकांच्या संख्येसाठी किती टिंब द्यावी हे अगोदर ठरवलं जातं किंवा अगोदर ठरवावं लागतं. मग नकाशात टिंब देताना पुढील सगळ्या गोष्टींची काळजी आपल्याला घ्यावी लागते. तर मूल्यानुसार प्रत्येक टिंबाचा आकार हा सारखाच ठेवणे. त्याच्यानंतर प्रदेशाची प्राकृतिक रचना, जलस्रोत, वाहतूक व्यवस्था इत्यादी. मग घटकाचं वितरण विचारात घेऊन त्यानुसार टिंब देणं हे त्याच्यावरती अवलंबून होतं.
त्याच्यानंतर मग लोकसंख्येचं जेव्हा आपण वितरण दाखवतो तेव्हा ग्रामीण लोकसंख्या टिंबाद्वारे तर नागरी लोकसंख्या दर्शवताना गोलाचा उपयोग केला जातो. कशाचा? गोलाचा. मग जो घटक प्रदेशामध्ये मुक्तपणे विखुरलेला असतो, बरोबर? जो घटक प्रदेशामध्ये मुक्तपणे विखुरलेला असतो अशा घटकांच्या वितरणासाठी टिंब पद्धत ही अधिक सोयीस्कर आहे. आले लक्षात? पुढे जाऊया. आता आपण काय शिकलो? तर तुम्हाला मला सांगायचंय विद्यार्थी मित्रांनो, मी ही सूचना कदाचित आपल्या स्पष्टीकरणामध्ये आपण जो अभ्यास करताय, माझ्याबरोबर जे स्पष्टीकरण घेताय, जो आपण धड्यांचा अभ्यास करतोय, तर मला आवर्जून एक गोष्ट परत एक सांगावीशी वाटते, की जे आपले स्वाध्यायाच्या खालचे जे प्रश्नोत्तर आहेत, त्यांचा सुद्धा समावेश मी आपल्या या उपक्रमामध्ये केलेला आहे. म्हणजे काय होणार आहे? स्वाध्यायामधले पण प्रश्न शिवाय या उपक्रमामधले पण प्रश्न, असा सर्वतोपरी हा अभ्यास आणि प्रश्नोत्तर घेतली जाणार आहे आणि त्याच्यामुळं तुम्हाला ते सोयीस्कर पडणार आहे. फक्त एवढंच आहे की तुम्हाला तुमच्या वहीमध्ये ह्याची नोंद अगदी व्यवस्थित करायची, बरोबर? चला पुढच्या विभागात जाऊया आपण. त्याच्या अगोदर थोडं बघूया काय आहे इथं. वितरणाचे नकाशे काढण्यासाठी कोणती माहिती आवश्यक असते आणि टिंब पद्धतीच्या नकाशामध्ये प्रत्येक टिंबासाठी योग्य प्रमाण असावे याचं कारण काय ते तुम्हाला लिहायचंय. चला तर मग पुढे जाऊया.